मधमाशी आपल्या शेतावरती यावी ह्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करतो किंवा आपण यूट्यूबवरती किंवा खूप साऱ्या ठिकाणी जर बघितलं असंख्य व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील ज्याच्यामध्ये मधमाशी यावी याच्यासाठी उपाय दिलेत। परंतु मधमाशी आपल्या शेतावरती काय येत नाही ह्याचेच मुद्दे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येत आहोत। जसं आपण म्हणतो की आपल्या झाडाला जर 50 फुलं लागणार होती तर मी एखादं फुलधारणेचं टॉनिक मारलं आणि अतिशय चांगली फुलधारणा झाली, माझ्या प्लॉटवरती 100 फुलं आली, आपण खुश होतो। परंतु इथं एक गोष्ट ही बघणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या झाडाला आलेली फुलं ही छोटी तर नाही आहेत ना किंवा ती निस्तेज तर नाही आहेत ना। तर आता छोट्या फुलांचा आणि फुलं निस्तेज असण्याचा आणि मधमाशीचा नक्की संबंध काय तर तेच आपण बघूयात। तर आपल्या पिकावरती ही मधमाशी काय अट्रॅक्ट होते किंवा कशी अट्रॅक्ट होते, तर मधमाशी ही नेहमी आपल्या फुलांचा रंग बघून आपल्या फुलाकडे येत असते। मग आपली फुलं जर निस्तेज असतील, त्याचा रंग जर डल असेल तर मधमाशी अशा फुलाकडे अट्रॅक्ट होत नाही। कारण हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ज्या मधमाशा किंवा बरेचसे असे किडे आहेत, कीटक आहेत ज्यांना फक्त ब्राईट कलर म्हणजेच भडकच रंग दिसतात नॅचरली, मग त्यामुळं आपल्या फुलाचा रंग जर भडक नसेल तर मधमाशी त्याच्याकडं अतिशय चांगल्या पद्धतीने लांबून अट्रॅक्ट होणार नाही। दुसरी गोष्ट की जर आपली फुलं लहान असतील तर ऑब्विसली त्यातला पोलन जो आहे तर तो अतिशय छोटा असतो आणि जर पोलन छोटा असेल तर मधमाशी आपल्या फुलाकडं अजिबात अट्रॅक्ट होत नाही। त्यामुळं आपल्या पिकाला लागलेली फुलं ही भलेही संख्येनं कमी असू द्यात परंतु लागलेली फुलं ही चांगल्या क्वालिटीची म्हणजेच सशक्त आणि अगदी चांगल्या भडक रंगाची असणं खूप गरजेचं आहे। आता आपल्या शेतावरती लागलेली फुलं ही फक्त भडक रंगाची आणि मोठी असून चालत नाही, तर ह्यामध्ये नेक्टर म्हणजेच तुमचा जी मध आपण ज्याला म्हणतो शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये, तो गोळा करण्यासाठी जी मधमाशी आपल्या फुलांवरती येऊन बसत असते तो नेक्टर आणि त्यासोबतच पोलन ग्रेन म्हणजे काय की आपले परागकण हे आपल्या फुलांमध्ये सगळ्यात जास्त असणं खूप गरजेचं आहे। याचंच उदाहरण द्यायचं झालं तर ते असं की काही झाडांना जर आपण बघितलं तर अतिशय कमी फुलं असतात, काही झाडांना अतिशय जास्त फुलं असतात, पण मधमाशी नेहमी कमी फुलांच्याच झाडांवर का येते किंवा अशा ठिकाणीच काय येते जिथली फुलं मोठी आहेत किंवा काय, तर त्याच्यामध्ये जो असणारा पोलन जो आहे तर तो ऑब्व्हियसली मोठा असतो। त्यामुळं पोलन जर तुमच्या फुलामध्ये मोठा असेल तर त्या पोलनला गोळा करण्यासाठी मधमाशी तिथं जास्त प्रमाणात अट्रॅक्ट होणार आहे। म्हणून आपल्या पिकामध्ये पोलन हा मोठा असणं खूप गरजेचं आहे। त्यासोबतच त्या फुलामध्ये नेक्टरचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असणं गरजेचं आहे, कारण नेक्टर जेवढा जास्त तेवढी मधमाशी जास्त वेळ तुमच्या फुलामध्ये फिरेल आणि पॉलिनेशनचं कार्य हे आपल्या फुलामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल। यानंतर महत्त्वाचा पॉईंट की आपल्या शेतामध्ये नर आणि मादी फुलांचा समतोल असणं खूप गरजेचं आहे। आपल्या शेतावरती बऱ्याचदा असं होतं की आपण मादी फुलांच्याच मागं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आणि नर फुलांचं प्रमाण हे अतिशय कमी होतं। त्यामुळे ती फुलं पॉलिनेशन होण्यासाठी आपल्याला जो लागणारा पोलन ग्रेन आहे हा अतिशय कमी प्रमाणात आपल्या शेतामध्ये उपलब्ध होतो किंवा आपल्या शेतामध्ये असतो। त्यामुळे एकतर मधमाशी आली तरी पॉलिनेशन तुमचं होऊ शकत नाही, तिथं पोलन ग्रेन कमी पडतो किंवा मॅक्सिमम पोलन ग्रेन हा मधमाशा घेऊन जातील किंवा पॉलिनेशनसाठी तुम्हाला तिथं पोलन ग्रेनची कमतरता भासल्यामुळं तरीही तुमची मादी फुलं गळून जाण्याचं प्रमाण हे जास्त राहतं। त्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की फुलधारणेच्या वेळी किंवा फुलं ज्यावेळेस ओपनिंग होत असतात तर अशा वेळी आपल्या शेतावरती गॅस पॉयझनची फवारणी न करणं। म्हणजेच काय, बऱ्याचदा आपण असं झालेलं बघतो की गॅस पॉयझनची फवारणी झाली आणि त्यामुळे तुमच्या शेतावरची भरपूर सारी फुलं गळून पडली। मग हे असं काय होतं, कारण गॅस पॉयझनमुळे तुमच्या फुलांमध्ये असलेला जो स्टिग्मा आहे तर तो स्टिग्मा ड्राय होण्याचे चान्सेस असतात। हा स्टिग्मा जर ड्राय झाला तर तिथं तुमचा पोलन ग्रेन बसत नाही किंवा तो पॉलिनेट होत नाही आणि त्यामुळं तुमच्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होतं। यासोबतच या कीटकनाशकांच्या उग्र वासामुळं मधमाशी सुद्धा तिथे अट्रॅक्ट होत नाही आणि त्यामुळे आपल्या शेतावरती पॉलिनेशन न होणं हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो। तर शेतकरी मित्रांनो, यासोबतच या अवस्थेमध्ये आपण कोणतीही कीटकनाशके किंवा बुरशीनाशकं वापरू शकता, परंतु त्या बुरशीनाशकाचा टॉक्सिसिटी ट्रायंगल जो असतो हा टॉक्सिसिटी ट्रायंगल ग्रीन असला पाहिजे, तरच ती आपल्या मधमाशीसाठी सेफ मानली जातात। यासोबतच जर अगदी जास्त प्रमाणात तुम्हाला जर वापरायची असतीलच तर तुम्ही बोटॅनिकल बेस बायोपेस्टिसाइड्सचा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकता। यामध्ये बऱ्याचशा मसाल्यांचा किंवा औषधी वनस्पतींचा अर्क असतो, त्यामुळे आपल्या प्लॉटवरती एक त्याचा छान पद्धतीनं सुगंध पसरतो। यामुळे सुद्धा तुमच्या तिथं काही प्रमाणात मधमाशा अट्रॅक्ट होऊ शकतात, परंतु अशा वेळेस आपण जर गॅस पॉयझन वापरलं तर नक्कीच त्या मधमाशा पळवून लावण्याचं काम तिथं केलं जातं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।